नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये। आज माझ्या घरी जी कैरीची चटणी बनते तर ती कशी बनते ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने बनते, पण एकदम टेस्टी आणि एकदम भारी लागते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता। तर त्यासाठी मी घेतलेली आहे कैरी ही घरचीच आहे मंडळी। माझ्या नंदेच्या घरी कैरीचं झाड म्हणजे आंब्याचं झाड आहे, तर त्याच्याच ह्या कैरी आहेत। तर दरवर्षी त्यांच्याकडूनच आम्हाला कैरी येतात। तर बघू शकता, तर हिला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ एकदम पाण्याने। तर मी एकाच कैरीची चटणी बनवणार आहे, कारण ती एकच इतकी जास्त होते। खूप मोठी कैरी असल्यामुळे ती खूप जास्त होते। ठीक आहे, तर एक कैरी मी घेतलेली आहे, तिला आपल्याला छान व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि तिला छान व्यवस्थित कट करायचं आहे। तर तिचे जे सागळ आहेत ना मंडळी, ते सगळे काढून टाकायचे आहेत आपल्याला। पण हे सागळ जे आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहेत। याला थोडंसं तुम्ही जर हे जे त्याचे वरचे सागळ आहेत त्याच्यामध्ये आपण थोडंसं चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ टाकून जर त्याला तुम्ही असंच फॅनच्या खाली जर सुकत ठेवलं मंडळी, तर त्याची इतकी भारी अशी म्हणजे असं जसं आवळा आपण खातो ना तशाच प्रकारची एक कँडी बनून तयार होते। तर हे फेकू नका मंडळी, ती इतकी भारी लागते। मी त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल। तर बघू शकता, कैरी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे आपण, आणि हे फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला। ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला वापरायचंच आहे। तर याला छान व्यवस्थित कट करून घेऊयात आपण, त्याचे बारीक बारीक काप करून घेऊयात। आणि ही जी रेसिपी आहे ना मंडळी, ही आपल्याला बनवायची आहे खलबत्त्यामध्ये, कारण ही जी रेसिपी आंब्याची कैरी जी आहे तर त्या कैरीची रेसिपी ही खलबत्त्यामध्ये वाटूनच केल्यावर एकदम भारी लागते। आणि लहानपणीसुद्धा आम्ही अशीच खायचो, जेव्हा शाळेमध्ये होते मी तेव्हा त्यावेळेलासुद्धा आम्ही अशीच कैरीची चटणी, एकाने कुणीतरी घरून चपाती आणायची, कुणाच्या घरी टेरेसवरती बसून मस्तपैकी कुणी खलबत्ता आणायचा, कुणी लाल मिरची आणायची, कुणी मीठ आणायचं। हे असं करून आम्ही सगळ्यांनी जमवून अशी मस्तपैकी कैरीची चटणी बनवून खायचो। तर सेम चटणी माझ्या घरी खूप वर्षापासून बनते। पण ही जी कोय आहे ना, ही सुद्धा फेकू नका। हिला आपण व्यवस्थित असं झाडाला म्हणजे पेरू शकतो। तर पेरलं की तिचं नक्की एक झाड उगवतं मंडळी। तर हे सुद्धा आपल्याला यूज करू शकता तुम्ही। तर बघू शकता, याचे छोटे छोटे असे काप केलेले आहेत मी। हे सगळे व्यवस्थित आपल्याला काप करून घ्यायचे आहेत, आणि बघू शकता किती छान व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे। बारीक बारीक असं छान व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। ही कैरी बरेच दिवसापासून आली आहे म्हणून थोडीशी पिकलेली आहे, नाहीतर ही आधी एकदम मस्त अशी खोबऱ्यासारखी खायला लागते। तर मी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। तुम्हाला जे ॲड करायचं तुम्ही करू शकता। माझ्याकडे मी 5 ते 6 अशा लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत, आणि त्याला छान व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे असं। आणि त्याच्यातच आपल्याला ॲड करायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा। तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता, किंवा मंडळी असा 2-4 तुकडे करून सुद्धा त्याला टाकू शकता। असा कांदा आपल्याला घ्यायचा आहे, त्याला सुद्धा असं वाटून घ्यायचं आहे छान। आणि कांदा थोडा बारीक झाला की त्यामध्ये आपल्याला जे कैरीचे तुकडे केलेले आहेत आपण, ते थोडे थोडे आपल्याला ॲड करायचे आहेत। बघू शकता अशा प्रकारे, आणि त्याला सुद्धा आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये। बघू शकता, असं थोडं थोडं करून आपल्याला त्याला छान व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित असं सगळं वाटलेलं आहे, जास्त बारीक वाटायचं ना, असं बडधोबडच वाटायचं आहे आपल्याला। आणि हे वाटण झालं की यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे लाल तिखट। तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं तुम्ही ॲड करा। मी इथं साधारण 1.5 चमचा ॲड केलेला आहे। थोडीशी हळद आपल्याला ॲड करायची आहे, आणि चवीनुसार आपल्याला ॲड करायचं आहे मीठ। आणि याला सुद्धा मस्त छान बारीक करून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एकदम छान व्यवस्थित मिक्स होऊन जातं हे। तरी सगळी एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ह्याला आपल्याला बघू शकता किती छान मस्त अशी दिसते कैरीची चटणी। तर याला आपल्याला फोडणी नाही द्यायची मंडळी, याला आपल्याला वरतून फोडणी ॲड करायची आहे। तर एक फोडणीच्या पॅनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे। तेलाला छान उकळी म्हणजे छान गरम होऊ द्यायचं आहे तेल। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मस्त
मोहरी ॲड करायच्या आहेत, जिरं ॲड करायचे आहेत आणि थोडी कलरसाठी मी याच्यात लाल मिरची ॲड केलेली आहे. त्याला सगळ्यांना मिक्स करायचं आहे आणि खलबत्त्यामध्येच ठेवून त्याला फोडणी देऊन टाकायची आहे. बघू शकता अशा प्रकारे एकदम भारी अशी लागते मंडळी. तुम्ही चपातीसोबत खा, भातासोबत खा, एकदम भारी लागते. तर नक्की ट्राय करा. भेटूयात पुढच्या रेसिपी. तोपर्यंत धन्यवाद.